नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण आपले बॉम्बे हायकोर्टचे क्लर्क आणि शिपाई या पदभरतीसाठी जे संगणकाशी संबंधित जे काही PYQs आहोत ते घेत आहोत की जे आपल्याला दुसऱ्या इतर कोणत्याही चॅनलवर प्लॅटफॉर्मवर लवकर अवेलेबल नाहीये. तर आपण ते घेत आहोत. 10 प्रश्न जे आहेत ते आपल्याला 90 पैकी येणार आहेत आणि हे अगदी बेसिक जे कॉम्प्युटर नॉलेज आहे त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत. तर तुम्ही ते व्यवस्थित PYQs अॅनलाइज करणं फार गरजेचे आहे आणि तुम्हाला टेस्ट सिरीज जी अवेलेबल करून दिली जात आहे ती तुम्ही घेणं तुमच्या फायद्याची ठरेल. त्यामध्ये बघा पहिला प्रश्न, शेवटची ओळ वगळता परिच्छेदाची डावी आणि उजवी बाजू संरेखित केली जाईल आणि मायक्रोसॉफ्ट वर्डच्या कोणत्या संरेखनाची येथे चर्चा करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक 1 सेंटर, दुसरं जस्टिफाई, तिसरं लेफ्ट आणि चौथं राईट. आता हे संरेखन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, अलाइनमेंट आहे. आता मग इथे जस्टिफाई जे आहे का हे त्याचं योग्य उत्तर ठरत आहे पर्याय क्रमांक 2. तर बघा, डावी आणि उजवी बाजू संरेखित करणे जी अलाइनमेंट असते का, आपण एखादा वर्ड मध्ये एखादी काही पॅसेज किंवा पॅराग्राफ टाइप केलाय, तो एक ओबडधोबड सरळ आपण वर्ड पॅड मध्ये टाइप केलेला आहे बरोबर. मग ते अलाइनमेंट होम टॅब मध्ये मिळते बघा, लेफ्ट राईट. पुढच्या स्लाइड्स मध्ये तुम्हाला दिसेलच बघा. जी अलाइनमेंटची मूळ नियम, ही डावी बाजू, ही उजवी बाजू आणि हा आपला मजकूर असतो बघा. समजा ह्या सेक्शन मध्ये तुम्ही जो काय आहे तो मजकूर दिलेला आहे आणि ह्या ओळ ज्या आहेत त्या वर खाली झालेल्या आहेत. तर त्यामध्ये MS वर्ड मधील अलाइनमेंट म्हणजे तुमचा मजकूर पानाच्या डाव्या आणि उजव्या मार्जिनच्या तुलनेत कसा मांडला जातो याची रचना होय बरोबर. आता ही मार्जिन आहे पानाची, डावी उजवी, मग लेफ्ट अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट आणि एक असते जस्टिफाय, ज्याचं आपलं हे उत्तर आहे की ज्याच्यात शेवटची ओळ फायदेशीर ठरते. आता हे जस्टिफाय म्हणजे काय, डावी बाजू अगदी सरळ स्केलच्या रेषेमध्ये असते, दोन्ही बाजूंमध्ये समान अंतर असतं आणि उजवी बाजू पण सरळच्या रेषेत असते. आणि या जस्टिफायचा फायदा काय होतो की आपल्याला अगदी फॉर्मॅट मध्ये आणि एकदम ऑफिशियल वाटतं बघा. ते लिहिलेलं जे वर्ड पॅड मध्ये आपण जे काय डाउनलोड करतोय का ते प्रॉपर एका फॉर्मॅट मध्ये आणण्यासाठी जो टेक्स्ट तुम्ही डाउनलोड म्हणजे टाइप करता आहात तो टेक्स्ट एका व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये आणण्यासाठी आपण जस्टिफाय ह्या अलाइनमेंट वर क्लिक करतो. जसं की आपला होम टॅब जर आपण ओपन केला की आपण टॅब नंतर मग इथे अलाइनमेंटचा एक सेक्शन असतो बघा एक साइडला. तर मग तिथं लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर, राईट आणि एक जस्टिफाय असे 4 ऑप्शन्स आपल्याला वापरलेले बघायला मिळतात. त्यामध्ये जस्टिफाय हा अलाइनमेंट असलेला बघायला मिळतो. एक असतो लेफ्ट अलाइनमेंट की ज्याच्यामध्ये हा जा A4 साइड मधला जो मजकूर आहे तो समजा इकडे असा असा ठेवलेला आहे. तर मग जस्टिफाय जर केलं तर तो एक व्यवस्थित येणं मार्जिन मध्ये येणार. आणि लेफ्ट अलाइनमेंट जर दिली तर हा जो टाइप केलेला जो आहे इकडे सरळ रेषेमध्ये डाव्या बाजूच्या सरळ रेषेमध्ये येणार. मग हा आपल्याला पुन्हा होम टॅब वर बघायला मिळणार. राईट अलाइनमेंट मध्ये समजा असा पेज आहे तुमचा, जे काय तुम्ही करताय ते का स्केल रेषेवर त्या पेजच्या राईट साईडला मिळेल. लेफ्ट अलाइनमेंट मध्ये लेफ्ट साईडला मिळणार. आणि पुढचं आहे बघा सेंटर अलाइनमेंट म्हटल्यावर मजकूर फक्त मध्यभागी असतो. पेजची इकडची साईड पण सोडली जाते आणि इकडची साईड पण सोडली जाते मार्जिन वगळून. म्हणजे समजा A4 साइज पेज आहे, A4 साइज मध्ये ही एक मार्जिन आणि एक मार्जिन बरोबर. तर त्यामध्ये आपण बघूया लेफ्ट अलाइनमेंट म्हटल्यावर असं येणार, मजकूर डाव्या साईडला जाणार. राईट अलाइनमेंट मध्ये मजकूर पेजच्या उजव्या साईडला जाणार. सेंटर अलाइनमेंट मध्ये ते मजकूर पेजच्या सेंटर मध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतो. इकडनं कोरं आणि इकडनं कोरं आणि मध्ये आपल्याला तो मजकूर आलेला बघायला मिळतो. आणि जस्टिफाई मध्ये मात्र तो जो मजकूर आहे तो आपल्याला राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडने एक स्केल रेषेवर आणि दोघी शब्दांमध्ये पॅरेग्राफ मध्ये अगदी प्रॉपर स्पेसिफिक आपला जो गॅप असतो का, जो डिस्टन्स असतो का, जो असायला हवा, स्पेस केवढा असावा, तो अगदी योग्य पद्धतीने होतो. आणि इथे इतर ठिकाणी समजा डबल स्पेस झाला गेला आपल्याकडनं, मग तो गॅप वाढतो. ते सगळं करून आपला जो जे काय आपण मजकूर टाइप केलाय, जो काय टेक्स्ट आपण टाइप केलाय तो अगदी योग्य फॉर्मॅट मध्ये दिसण्यासाठी आपण जस्टिफाय या पर्यायाचा वापर करतो. त्यामध्ये बघा अलाइनमेंट्स बघा, डावी बाजू, उजवी बाजू आणि मुख्य उपयोग त्याचा काय. लेफ्ट अलाइनमेंट सरळ डाव्या बाजूला सरळ असतो आणि असमान असतो. मग इकडे डाव्या बाजूमध्ये इथून जर समान राहिलं, इथं स्केल मध्ये जरी असलं पण इथे ओळ कधी छोटी कधी मोठी कधी छोटी, इथे एकच शब्द कधी इथं पर, असा प्रकार आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट मध्ये बघायला मिळतो. सेम राईट अलाइनमेंट मध्ये पण आपल्याला बघायला मिळतं की इकडं स्केल रेषेवर मिळते सरळ, इकडे ते शब्द छोटे मोठे ओळ झालेले आपल्याला बघायला मिळतात.
सेंटर अलाइनमेंट मध्ये पण ते तुलनेने मध्ये असतं, परंतु जस्टिफाईड मध्ये मात्र ते अगदी एका स्केलवर दोन्ही साईडने आलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामध्ये बघा कोणता अलाइनमेंट कधी वापरावे. नियमित टायपिंगसाठी लेफ्ट अलाइनमेंटचा वापर आपण डिफॉल्टचा वापर करतो. शीर्षके, मथळे जे असतात, हेडिंग ज्या आहेत आपल्या, त्या नेहमी आपण सेंटर अलाइनमेंट मध्ये तयार करतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला रेझ्यूम बनवायचा, तुमचा तर रेझ्यूम शब्द जर तुम्ही बघायला गेला तर तुम्ही सेंटरला ठेवता ना, असं साईडला इकडे तिकडे नाही नेत ना, सेंटरला लिहिता. त्याचा तुम्ही फॉन्ट वाढवून घ्याल, त्याच्यानंतर मग इकडनं तुम्ही या फॉर्मॅटमध्ये लिहायला लागणार. पण वर्ड पॅडमध्ये काही जर टाईप करत असेल वर्डमध्ये तर तुम्ही इकडून लिहायला लागतो. आपण डावीकडनं उजवीकडे लिहितो. आणि औपचारिक अहवाल, पुस्तके नेहमी जस्टिफाईज मध्ये वापरले जातात. समजा एखादा ऑफिशियल ईमेल करायचा आहे, तुम्ही तुमचा जो काय मेल तुम्हाला हवा आहे तो सगळा टाईप करून झालाय, त्यानंतर तो पूर्ण सिलेक्ट करून आपण जस्टिफाय करतो, म्हणजे ते व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पॅराग्राफमध्ये स्पेस जास्त होत नाही, शब्दांमध्ये स्पेस जास्त होत नाही, आणि अगदी स्केलमध्ये मग ते पूर्ण लेफ्ट आणि राईट साईडने असलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ऑफिशियल ठिकाणी आपण जस्टिफायचा वापर सर्वाधिक करत असतो. आता हे बघ, हे आहे आपलं लेफ्ट अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट आणि जस्टिफाय. बघा दोन्ही साईडनी समान आहे आणि शेवटची अर्धवट असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा MS वर्ड 2010 मध्ये ओपन ही कमांड कुठे असते. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मध्ये, ज्याला आपण MS वर्ड म्हणतो, त्यामध्ये ओपन ही कमांड खालीलपैकी कोणत्या टॅबच्या अंतर्गत येत असते. पेज लेआउट, होम टॅब, फाईल टॅब आणि रेफरन्सेस. तर त्यामध्ये आपले फाईल टॅब जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओपनची कमांड आलेली बघायला मिळते. आता त्या फाईल टॅब मध्ये जर बघायला गेलं तर होम आणि पेज लेआउट टेक्स्ट ही पानाची रचनेसाठी काम करते. होम मध्ये आपण एडिटिंग करतो बघा, कट, कॉपी पेस्ट असेल, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन करायचं असेल का, त्याची अलाइनमेंट आता जी मागच्या प्रश्नात बघितली आपण, लेफ्ट, राईट, सेंटर, जस्टिफाय ती कशी करायची, हे आपण सगळं होम टॅब मध्ये करतो ना. अलाइनमेंट नंतर त्याला पेज नंबर द्यायचा आहे का, बुलेट्स द्यायचे आहेत का, त्याला नंबर्स द्यायचे आहेत का, त्याच्यात म्हणजे एडिटिंग जी आहे पानाची ती सगळे आपण कशात, होम टॅब मध्ये करतो. म्हणून आपला जो पर्याय क्रमांक होम टॅब जो होता का तो चुकीचा ठरतो. त्याच्यानंतर दुसरा जर बघायला गेलं तर पेज लेआउट. पेज लेआउट मध्ये पानाची रचना करतो ना, की कसं हवंय, पोर्ट्रे हवाय की लँडस्केप हवाय, मार्जिन किती हवा, A4 साईज हवा, A3 साईज हवा. मग त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर पेज कसं असावी, रचना कशी असावी पेजची, त्यासाठी आपण पेज लेआउट वापरतो. ज्याच्या म्हणजे बघा संपूर्ण पानाची रचना लेआउट त्याच्यामध्ये आपण ठरवतो. मग मार्जिन्स असेल, ओरिएंटेशन, मग ओरिएंटेशन मध्ये पोर्ट्रे हवंय की लँडस्केप हवं. पोर्ट्रे म्हटल्यावर ते उभं येईल पेज, लँडस्केप म्हटल्यावर ते आडवं होणार. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर पेजची साईज काय, कॉलम्स कसे हवे. त्यामुळे यात ओपन कमांड नसते. होम टॅब मध्ये ओपन कमांड मिळते ना, पेज लेआउट मध्ये होम ओपन कमांड आपल्याला मिळते. फाईल टॅब मध्ये डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवण्याचं काम केलं जातं, तिथे आपल्याला मात्र ओपन कमांड बघायला मिळते. मुख्य उपयोग संपूर्ण डॉक्युमेंट्सचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, फाईल टॅबचा. त्याच्यानंतर ओपन कमांडचे काम पूर्वी सेव्ह केलेले वर्ड फाईल, उदाहरणार्थ डॉक्स किंवा डॉक्युमेंट्स मध्ये असलेलं पुन्हा उघडण्यासाठी, म्हणजे आपण सेव्ह करतोय ना फाईल, ती ओपन करण्यासाठी ओपन कमांड आपण देत आहोत. फाईल टॅब मधील महत्त्वाचे पर्याय, सगळ्यात पहिला बघा न्यू, नवीन फाईल तयार करायची आपल्याला, त्यासाठी आपण न्यू टॅबवर जातो. त्याच्यानंतर सेव्ह किंवा सेव्ह ॲज, फाईल सेव्ह करण्यासाठी बघतो आपण. त्याच्यानंतर प्रिंट काढण्यासाठी बघतो, आणि त्यानंतर क्लोज, फाईल बंद करण्यासाठी करतो. या सगळ्या कमांड देतो ना. ग्रुप्स बनतात ना फाईल टॅब मधले ग्रुप्स, कारण की बघा ना, एक असतं आपलं रिबिन, कधी पण पीसी मध्ये लक्षात घ्या, पहिलं असतं रिबिन, त्या रिबिन मध्ये मग वरती वेगवेगळे टॅब असतात. मग आता फॉर एक्झाम्पल कलर चेंज करू, टॅब, इकडे फाईल टॅब, टॅब, पेज लेआउट, प्रत्येक टॅब मध्ये मग वेगवेगळे ग्रुप. होम टॅब मध्ये जर बघायला गेलं तर बोल्ड, इटॅलिक, कट, कॉपी पेस्ट, फॉन्ट साईज कशी, अलाइनमेंट, नंबर, ह्या सगळ्या गोष्टी, एडिटिंग वगैरे ह्या येत असतात. त्यानंतर बघा रेफरन्सेस टॅब संदर्भात उपयुक्त. पर्याय चुकतो आहे, पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने तिन्ही ऑप्शन्स व्यवस्थित डिकोड करणं फार गरजेचे असते. तर त्यामध्ये त्याचा मुख्य उपयोग पुस्तके, अहवाल किंवा प्रोजेक्ट संदर्भात त्याचे संदर्भ तयार करणे. नावच सजेस्ट करतं ना, रेफरन्स टॅब, संदर्भ सांगते कुठून घेतले. याचं बेस्ट एक्झाम्पल जर काय असेल ना तर आपलं इंडेक्स.
इंडेक्समध्ये बघा ना, पेज कोणत्या पेज नंबरवर कोणता चॅप्टर सुरू होत आहे हे आपण इंडेक्सवर बघतो. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जो काय आपला चॅप्टर आहे तो आपण इंडेक्सच्या माध्यमातून बघतो की ह्याच्यावर हा चॅप्टर इथे मिळतो, तो चॅप्टर तिथे मिळतो, तो चॅप्टर तिथे मिळत आहे. मग हा रेफरन्स टॅब जो आहे का, असा इंडेक्स तयार करण्यासाठी, फुटनोट्स तयार करण्यासाठी, संदर्भ सूची तयार करण्यासाठी किंवा आपल्याला सिटिशन्स तयार करण्यासाठी रेफरन्स टॅब वापरताना आपण बघतो की ज्याच्यामध्ये कमांड ही जी आहे का ती ओपन होत नाही. त्यामुळे हे पर्याय सुद्धा आपलं चुकत आहे. तर तुम्हाला मागच्या आपल्या लेक्चर्समध्ये कमेंट आली होती बघा आपल्या युट्यूबच्या लेक्चरवर की बरेच विद्यार्थी म्हणत होते की हे संगणकाचे प्रश्न त्यांना कळत नाहीये. त्या अनुषंगाने आपण जी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे की जी आपल्याला मात्र 75 रुपयामध्ये 20 टेस्ट सिरीज मिळत आहे की ज्याच्यातनं आपल्याला कम्प्युटरच्या प्रश्नांची, इतर प्रश्नांची प्रॅक्टिस त्याच्यात आपली होणार आहे परीक्षेच्या दृष्टीने. कारण की आता आपल्याला टाइम टेबल पण आलेलं आहे बघा की 26 एप्रिलपर्यंत आपला पेपर होणार. तर त्या अनुषंगाने आपण आताच अभ्यासाला लागणे आणि व्यवस्थित अभ्यास करणे फार गरजेचं ठरेल आणि त्यासाठी आपल्याला PYQ व्यवस्थित अॅनालाइज करणं फार गरजेचे आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया आपण. MS वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये बुकमार्क हा पर्याय असतो? डिझाईन, इन्सर्ट, होम आणि पेज लेआउट. आता बुकमार्क जे आहे ते आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये असलेलं बघायला मिळतं. डिझाईनमध्ये नाही, पेज लेआउटमध्ये नाही, होममध्ये नाही. आता वारंवार बघा प्रश्नांमध्ये होम टॅब आणि पेज लेआउट हे जे दोन टॅब आहेत का, इथं तर योग्य उत्तर इन्सर्ट आहे, परंतु या दोन टॅबवर आपल्याला सगळ्यात जास्त प्रश्न आलेले बघायला मिळतात. वारंवार ह्याच्यावर प्रश्न रिपीट झालेले. मग हे जे इतर जे काय रिबिन मधले जे टॅब आहेत ते आणि त्या टॅब मधले जे काही ग्रुप्स आहेत हे बेसिक आहेत. हे आपण माहिती करून घेणं फार गरजेचे ठरतील आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने. त्यामध्ये इन्सर्ट टॅबचा वापर डॉक्युमेंटमध्ये विविध घटक जे एलिमेंट्स जे आहे ते ऍड करण्यासाठी केला जातो. त्यातलाच एक घटक म्हणजे काय, बुकमार्क आहे. बुकमार्क म्हटल्यावर काय, आता समजा आपण पुस्तक वाचायला गेलो, एखादा हार्ड कॉपीमध्ये आपल्याकडे पुस्तक आहे, आपण समजा 100 पानी पुस्तक आहे तर 48-47 पानांपर्यंत आपण पोहोचलो. एक तर आपण ते लक्षात ठेवणार, अन्यथा त्याच्यामध्ये पेन ठेवणार किंवा ते पेज तरी फोल्ड करून ठेवणार की म्हणजे 47-48 पर्यंत आपण आलो हे आपल्याला तिथून कळतं. बुकमार्क दुसरं तिसरं काही नाही असंच आहे ना की आपण कुठपर्यंत आलो त्या फाईलमध्ये. त्यासाठी ते खाली एक असा ॲरो असतो बघा बुकमार्क, त्याच्यावर क्लिक केलं की ते बुकमार्क येऊन जातं जे इन्सर्ट टॅबमध्ये असलेलं आलेलं बघायला मिळते. डॉक्युमेंट मधील विशिष्ट ठिकाण मार्क करून ठेवणे जेणेकरून नंतर त्या ठिकाणी पटकन जाता येईल. आपण पण पुस्तक वाचताना त्या 47-48 पानापर्यंत पोहोचण्यासाठी आपण एक तर पेन ठेवणार, पेन्सिल ठेवणार किंवा ते पेज फोल्ड करणार. ही जशी आपण पद्धत वापरतो तसंच कम्प्युटरमध्ये पण आपण बुकमार्क ही पद्धत त्या विशिष्ट डॉक्युमेंटमध्ये जे पर्टिक्युलर ठिकाण आहे किंवा पर्टिक्युलर पेज जे आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय त्यासाठी आपण ते वापरत असतो. आता उदाहरणार्थ मोठ्या डॉक्युमेंट्समध्ये एखादे महत्त्वाचे पान मार्क करण्यासाठी, त्यासाठी आपण त्याचा वापर करतो. आता इथे दिलेले बघा पेज नंबर 45 मार्क करून ठेवले. बाहेरून घटक आत आणणे, समाविष्ट करणे हे इन्सर्ट टॅबमध्ये आपण करतो. मग इन्सर्ट टॅबमध्ये आपण काय काय करतो बघा, टेबल्स इन्सर्ट करतो, पिक्चर्स, शेप्स, हायपरलिंक, पेज नंबर, हिडर आणि फुटर आणि बुकमार्क. या 7 गोष्टी आपण इन्सर्ट टॅबमधनं करून घेऊ शकतो. त्यानंतर बघा होम टॅबमध्ये आपण ते उत्तर नाहीये, कारण की होम टॅबचं टेक्स्ट फॉर्मॅटिंग करणे, मुख्य रचना करणे, एडिटिंग करण्याचं काम जे आहे का ते होम टॅब मार्फत होत असतं. त्यामध्ये आपण फॉन्ट साईज, बोल्ड, इटालिक, अंडरलाईन हवंय का, पॅराग्राफ हवाय का, अलाइनमेंट कशी, की आपण पहिल्या प्रश्नात बघितलं, जस्टिफाईड, सेंटर, राईट, लेफ्ट, या सगळ्या गोष्टी आपण होम टॅबमध्ये करत. त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये मग काय करतो आपण, संपूर्ण डॉक्युमेंटचे स्वरूप बदलण्यासाठी, स्टाईल करण्यासाठी, नावच डिझाईन, आपण त्याला सजवतोय. डॉक्युमेंट सजवण्यासाठी मग थीम्स असतील, कलर असतील, डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग असेल, फॉन्टमध्ये काही चेंज हवा आहे का, या सगळ्या गोष्टी आपण डिझाईन या टॅबमध्ये करत असतो. त्यानंतर पेज लेआउटमध्ये काय, पानाची भौतिक रचना बदलणे, पानाचं स्ट्रक्चर बदलण्याचं काम आपण पेज लेआउटमध्ये करतो. मग त्यामध्ये मार्जिन्स, ओरिएंटेशन, की पान कसं हवंय, उभं हवंय की आडवं हवंय, त्याच्यानंतर पानाची साईज का असावी, कशी असावी, उदाहरणार्थ A3, A4, त्याच्यानंतर कॉलम्स. या सगळ्यासाठी आपण पेज लेआउट हा टॅब वापरत असतो. त्यानंतर बघा टॅब्स आणि त्याचे मुख्य उपयोग, रिव्हिजन मॅट्रिक्स, जे आपल्या ह्या प्रश्नाचं 4 ऑप्शन्स होते ते आपण बघूया. पहिलं होम टॅब, त्याचं
टेक्स्ट फॉर्मॅटिंग पानाची रचना करण्यासाठी त्याचा उपयोग आहे. मग फॉन्ट साईज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामध्ये बुकमार्क नाही. त्याच्यानंतर इन्सर्टमध्ये नवीन घटक जोडणे समाविष्ट करणे, जसं आपण शेप, पिक्चर, टेबल, लिंक ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या. मग त्यामध्ये बुकमार्कचा समावेश आहे. डिझाईनमध्ये डॉक्युमेंटचं स्वरूप बदललं जातं, डॉक्युमेंट सजवलं जातंय. त्याच्यानंतर बघायला गेलं तर पेज लेआउटमध्ये पानाचं स्ट्रक्चर, पानाची रचना बदलली जात आपल्या सोयीनुसार. बघा पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये स्क्रीनशॉट हा पर्याय असतो? होम टॅब, इन्सर्ट टॅब, होम टॅब, डिझाईन टॅब आणि लेआउट टॅब. स्क्रीनशॉट कोणत्या टॅबमध्ये आपण घेतो? तर इन्सर्ट टॅब जो आहे आपला पर्याय क्रमांक 1 त्याच्यामध्ये आपण स्क्रीनशॉट घेत असतो. आता बघा ही पूर्ण रिबिन आहे. त्या रिबिन मध्ये वेगवेगळे टॅब्स आहेत. त्याच्यातलाच एक टॅब आहे आपला इन्सर्ट टॅब. तर इन्सर्ट टॅब मध्ये आपण इथे स्क्रीनशॉटचा ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. त्यामध्ये बघा इन्सर्ट टॅबचं मुख्य काम काय आहे? आता इन्सर्ट टॅब शेप्स, स्क्रीनशॉट, स्मार्ट आर्ट, चार्ट्स, टेबल, पिक्चर हे सगळं ऍड करण्यासाठी कॅमेराचा एक लोगो मिळतो. त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर स्क्रीनशॉट जो आहे तो आपण घेऊ शकतो. इव्हन आपण आपल्या फोनमध्ये पण बघा साईड क्लिकनी किंवा काहीच ठिकाणी आपण फोनवर असं टच केल्यावर स्क्रीनशॉट येत आहेत आपले, बरोबर. म्हणजे हे काय करतो आपण, इन्सर्ट टॅब सारखंच झालं ना आपल्या, त्या आपण आपल्या फोनमध्ये ह्या गोष्टी करू शकतो. स्क्रीनशॉट म्हणजे नेमकं नक्की काय? स्क्रीनवरील विंडो निवडणे, उदाहरणार्थ एखादी वेबसाईट किंवा सॉफ्टवेअरची स्क्रीन, त्याचा विशिष्ट भागाचा फोटो घेणे, तो फोटो थेट वर्ड डॉक्युमेंटमध्ये टाकणे, यासाठी आपण स्क्रीनशॉटचा वापर करतो डॉक्युमेंट्समध्ये, MS वर्डमध्ये. त्यानंतर बघा होम टॅबमध्ये का नाही? तर होम टॅबमध्ये या सगळ्या गोष्टी होतात. अलाइनमेंट असेल, टेक्स्ट फॉर्मॅटिंग असेल, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, कॉपी, कट, पेस्ट या सगळ्या गोष्टी आपण होम टॅबमध्ये करत असतो. इथे फक्त अक्षरांचे डिझाईन बदलते, बाहेरील फोटो जोडता येत नाही. त्यामुळे स्क्रीनशॉट हा पर्याय आहे. बाहेरील फोटो ऍड करण्यासाठी आपल्याला त्याच्या शेजारी असलेल्या इन्सर्ट टॅबवर जावं लागेल. त्याच टॅबमध्ये हे लॉजिकनी पण आपण इथपर्यंत जाऊ शकतो. आपल्याला नॉलेज असणंच गरजेचं नाही, आपण थोडं लॉजिकनी पण या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. डिझाईन टॅबमध्ये का नाही? कारण की त्याच्यामध्ये पेज सजवणे, पान सजवणे हे त्याचा मुख्य उपयोग आहे. मग त्याच्यामध्ये मग थीम्सच्या माध्यमातून, कलर्सच्या माध्यमातून, फॉन्टच्या माध्यमातून, डॉक्युमेंट वाईडच्या माध्यमातून डिझाईन टॅबचा वापर आपण इथे करत. पेज लेआउट मध्ये काय? पानाची रचना, स्ट्रक्चर बघतोय ना आपण, ओरिएंटेशन कसं हवं, पोर्ट्रे हवं की लँडस्केप हवं, मार्जिन्स कशा हव्यात, कॉलम्स हव्यात का, रोज हव्यात का, साईज हवे का, या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल समावेश आपण पेज लेआउट ह्या टॅबमध्ये घेत. पेज लेआउट, ओरिएंटेशन, पोर्ट्रे, लँडस्केप हवंय का कसं, त्यानंतर साईज आहे, त्याची थिकनेस कशी, हाईट कशी असावी, या कॉलम्स असावेत की नाही, मार्जिन किती असावी, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण पेज लेआउटच्या ह्या टॅबमध्ये करत. त्याच्यानंतर बघूया आपली जी टेस्ट सिरीज आहे बघा, 20 टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस त्या टेस्टवर घेऊ शकत आहात. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. त्यामध्ये बघा मायक्रोसॉफ्ट वर्डमधील खालीलपैकी कोणत्या टॅब अंतर्गत क्लोज ही कमांड असते? फाईल, होम, पेज लेआउट आणि रेफरन्स. पर्याय क्रमांक 1 फाईल टॅब अंतर्गत ही कमांड असते. तर आपण आपल्या मागच्या प्रश्नामध्ये बघितलं बघा ओपन कमांड, तसेच क्लोज कमांड सुद्धा आपल्याला फाईल टॅब मध्ये असलेली बघायला मिळते. त्यामध्ये बघा रिबिनचा लॉजिक युजरला काय करायचे आहे? संपूर्ण फाईल हाताळण्यासाठी फाईल टॅब, होम टॅब मजकूर लिहायचा आणि सजावट करायची आहे त्यासाठी, नंतर कागदाचा आकार, रचना बदलायची आहे त्यासाठी आपण पेज लेआउट वापरतो, अधिकृत संदर्भ आणि पुरावे जोडायचे आहे तर आपण रेफरन्स हा टॅब वापरतो. की जसे आपले ह्या प्रश्नातले चारही ऑप्शन्सचे आपल्याला हे दिलेले आहे की त्यांचं मुख्य काम काय आहे. फाईल टॅबमध्ये संपूर्ण फाईल कशी हाताळायची, मग त्याच्यामध्ये एक तर न्यू फाईल ऍड करणे, सेव्ह किंवा सेव्ह ॲज, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर रिनेम करणे, फाईल ओपन करू किंवा क्लोज करू, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतील. त्यानंतर बघा होम टॅबमध्ये बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन हे आपण लोगो बघतो, पॅराग्राफचे अलाइनमेंट, कॉपी पेस्ट करणे किंवा फॉन्टची साईज कशी असावी
या सगळ्या गोष्टी आपण तिथे बघतो. पेज लेआउटमध्ये पानाचा आकार, त्यामध्ये स्तंभ असावेत का, ओरिएंटेशन पान उभं घ्यायचं की आडवं घ्यायचं, त्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करून घेतो. आणि रेफरन्समध्ये आपण काय देतो, संदर्भ. त्याचा एक्झाम्पलमध्ये आपण मागच्या प्रश्नामध्येच बघितलं बघा, इंडेक्स, फुट नोट्स आपण समजून घेऊया. समजा एखादं पुस्तक आहे, पुस्तकाच्या खाली एक अशी बॉटम बॉर्डरने एक लाईन केलेली असते आणि त्याच्या खाली रेफरन्स दिलेले असतात बघा. किंवा एखादं पुस्तक जर तुम्ही वाचता त्याच्यात सगळ्यात शेवटी रेफरन्सेस असतात बघा लिहिलेले, संदर्भ. कोणत्या मोठ्या संदर्भ ग्रंथातनं तो धडा किंवा ते पर्टिक्युलर पुस्तकाचा मजकूर घेण्यात आलेला आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये तिथे दिसते. ते आपण रेफरन्स टॅबमध्ये करू शकतो. त्यामध्ये बघा फाईल टॅबमध्ये डॉक्युमेंट व्यवस्थित मॅनेजमेंट, डॉक्युमेंट मॅनेजमेंटसाठी आपण फाईल टॅबचा वापर करतो. त्यामध्ये न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज, प्रिंट आणि क्लोज या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतील. त्यानंतर बघा तांत्रिक बारकावे, क्लोज कमांड नेमके काय करते. तर वर्ड ॲप्लिकेशन बंद होत नाही, फक्त सध्या उघडलेले डॉक्युमेंट बंद होते त्याच्यामध्ये. वर्ड मधनं आपण बाहेर न पडता फक्त त्या पर्टिक्युलर फाईल मधनं तिथून बाहेर पडतो. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010च्या रिव्ह्यू टॅबमध्ये खालीलपैकी कोणता पर्याय नसतो. बुकमार्क, ट्रॅक चेंजेस, रिजेक्ट आणि एक्सेप्ट. तर यामध्ये वॉटरमार्क हा जो पर्याय आहे का तो आपल्या रिव्ह्यू टॅबमध्ये नसतो, तो पेज लेआउटमध्ये असतो. त्याच्यामध्ये तो असतो. उर्वरित जे ट्रॅक चेंजेस, एक्सेप्ट, रिजेक्ट हे रिव्ह्यू टॅबमध्ये आपल्याला बघायला मिळतात. रिव्ह्यू टॅब, रिजेक्ट, बरोबर, ट्रॅक चेंज या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात ह्या रिव्ह्यू टॅबमध्ये. आपल्याला हे इकडचं हे जे टॅब आहे का दुसरीकडे लेआउट, पेज लेआउट, इथे आपल्याला वॉटरमार्क बघायला मिळतात. पुढच्या स्लाइडवर बघूया आपण. डॉक्युमेंट एडिटिंग सायकल, ट्रॅक चेंज, रिजेक्ट करणे, एक्सेप्ट करणे हे कशात बघतो आपण, रिव्ह्यू टॅबमध्ये. ट्रॅक चेंज, बदलांवर लक्ष ठेवणे. सांगता ना ट्रॅक चेंजेस, लक्ष ठेवते चेंजेसवर, बदलांवर ट्रॅक करते. आपण म्हणतो बघा एखादे ट्रॅकर लावले एखादे, म्हणजे काय आपण त्याला शोधच घेतोय ना, त्याचा लक्ष ठेवतो त्याच्या. हे ट्रॅक चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. एक चांगला परिच्छेद आहे, मग इन्सर्ट जो आहे तो किंवा डिलीट करून दिला जातो. त्याच्यानंतर बघा एक्सेप्ट आणि रिजेक्ट, त्यामध्ये मग सुचवलेला बदल कायमस्वरूपी लागू करायचा आहे, पण नको असलेला बदल रद्द करून मूळ मजकूर परत आणायचा आहे. सेव्ह करायचं की डोंट सेव्ह वाला ऑप्शन तो ह्याच्या अंतर्गत येत असतो. त्यानंतर बघा वॉटरमार्क, पृष्ठाची ओळख. वॉटरमार्कचा उपयोग डॉक्युमेंटच्या मागील बाजूस फिकट मजकूर किंवा चित्र, उदाहरणार्थ कॉन्फिडेन्शियल ड्राफ्ट राखण्यासाठी होतो. हा पर्याय रिव्ह्यू टॅबमध्ये नसून पेज लेआउटमध्ये येतात. ब्रँडिंग किंवा सुरक्षिततेसाठी. समजा एखादं तुम्ही नामांकित क्लासच्या नोट्स, इव्हन आपण पण ज्या क्लासच्या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये ज्यांनी बॅच परचेस केलेले आहे त्यांना मिळालेले आहेत. डायरेक्शन अकॅडमीचा लोगो पाठीमागे बघतो आपण वरती लोगो, आणि वॉटरमार्क बघतो असा अगदी फिकट ग्रे कलर मध्ये डायरेक्शन अकॅडमी म्हणून त्याच्यात असं त्या पेजवर असं इकडे लिहिलेलं असतं आडवं. हे म्हणजे काय, वॉटरमार्क. तिथे कोणत्याही तुम्ही नामांकित संस्थेमध्ये जाल तर तिथे तुम्हाला ते वॉटरमार्क बघायला मिळतात. त्यांचा लोगो असेल किंवा त्यांचं नाव असेल क्लासचं, किंवा जे काय त्यांच्याशी संबंधित पर्टिक्युलर ज्याच्या मार्फत ते बनवले त्याचं नाव तिथे बघायला मिळतं. त्याच्यानंतर बघा पेज लेआउट टॅबमध्ये ब्रँडिंग आणि ओळखीसाठी आपण वॉटरमार्कचा वापर करतो फिकट पार्श्वभूमीमध्ये, आणि त्याचा काही अडचण होत नाही आपल्या टेक्स्टवर. आपला टेक्स्ट जसा तसा बोल्ड एकदम ठळक अक्षरात दिसतो, ते फक्त हलक्या फिकट अक्षरांमध्ये आपल्याला ते वॉटरमार्क डोळ्याला दिसतं. चेंज, ट्रॅक, एक्सेप्ट आणि रिजेक्ट हे आपण रिव्ह्यू टॅबमध्ये बघत असतो. त्यामध्ये अंतिम उत्तर आपला पेज लेआउट हे वॉटरमार्कमध्ये बघायला. त्यानंतर बघा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मध्ये फाईलला स्प्लिट करण्याचा पर्याय कोणत्या टॅबमध्ये असतो. होम टॅब, इन्सर्ट टॅब, डिझाईन टॅब आणि व्ह्यू टॅब. फाईल स्प्लिट करायची आहे, फाईल तोडायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये, तर ती फाईल तोडण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, तर ते आपल्याला जर बघायला गेलं तर हे व्ह्यू टॅबमध्ये असलेलं बघायला मिळते. पहिले बघू होम टॅब, मूलभूत लेखन आणि संपादन. आपण आपल्या मागच्या प्रश्नांमध्ये
बघतोय बघा, एक मिनिट. आपले इतर जे काही प्रश्न त्याच्यामधनं आपण इन्सर्ट मध्ये काय बघितलं, काही ऍड करायचंय, त्यासाठी आपण इन्सर्ट म्हटल्यावर हा पर्याय जातो. डिझाईन मध्ये काय सजावट करतोय, त्यामुळे ह्याचा विचार थोडाफार केला जाऊ शकतो, परंतु होम आणि इन्सर्ट नाही हे तर कन्फर्म. आपण जर व्यवस्थित, जर आपण पहिल्या दिवशीपासून जर तुम्ही लेक्चर ऐकत असाल, त्यात वारंवार आपण इन्सर्ट आणि होम, टॅब, पेज लेआउट बद्दल बोलत आहोत. मग होम आणि इन्सर्ट तर नाही एवढं मात्र नक्की, मग उरतं काय, डिझाईन आणि व्ह्यू. मग इथं पर्याय क्रमांक 4 व्ह्यू टॅब हे त्याचं योग्य उत्तर ठरतं. डिझाईन मध्ये काय संपूर्ण स्वरूप बदलतोय, त्यात कलर ऍड करायचे का, पेजचं बॅकग्राऊंड कसं असावं, थीम्स काय हव्यात, फॉन्ट कसा असावा, हे आपण डिझाईन मध्ये बघतो. व्ह्यू टॅब मध्ये पेज रीड मोड जो असतो, प्रिंट लेआउट ह्या गोष्टी मिळतात. अजून काय मिळतं, झूम जे आहे का ते झूम इन झूम आउट मिळतंय. त्यानंतर अरेंज विंडोज हे सुद्धा आपल्याला व्ह्यू टॅब मध्ये बघायला मिळतं. डॉक्युमेंट कसं पाहायचं आहे हे ठरवतं. नाव बघा ना, व्ह्यू दिसणं, आपल्याला कसं बघायचं ते आपल्याला ते सांगत आहेत. त्यामध्ये स्प्लिट 2 भाग वेगळे केले जातात. समजा हा पूर्ण फॉर्मॅट आहे, आपल्याला इथून हे नेक्स्ट पेजवर घ्यायचं, इथून आपण त्याला मधोमध रेष घेणार आणि तिथून स्प्लिट करणार म्हटल्यावर वरचा भाग वरती, खालचा भाग खाली, अशा स्वरूपात आपल्याला ते बघायला मिळणार. मोठ्या डॉक्युमेंट्स मध्ये संपादन करणे आता सोपे झाले आहे. त्यासाठी मग पेज नंबर 1 ते 49 वेगळं, मग 50 पासून वेगळं, म्हणजे स्प्लिट करून आपण वारंवार खालीवर स्क्रोल करणे जे आहे का हे आपलं थांबेल आणि आपण पटकन व्यवस्थित त्या घटकावर पोहोचू. त्यासाठी आपल्याला स्प्लिट महत्वाचं. त्यामध्ये बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहेत बघा आपल्या प्रश्नाच्या संदर्भात. होम टॅब मूलभूत लेखनासाठी, इन्सर्ट टॅब नवीन घटक जोडण्यासाठी, डिझाईन स्ट्रक्चर स्वरूप बदलण्यासाठी, आणि व्ह्यू टॅब हे पाहण्याची पद्धत ठरवण्यासाठी, ज्याच्यामध्ये झूम इन झूम आउट, अरेंज जे आहे या सगळ्या गोष्टी होत असतात. स्प्रेडशीट हे रोज आणि डॅश यांचे बनलेले आहेत. आता हे एक्सेलचा प्रश्न आहे बघा. शीट, वर्कशीट, वर्कबुक आणि कॉलम्स. पर्याय क्रमांक 4 एक कॉलम्स आहे त्याचं योग्य उत्तर आहे. एक्सेल शीट जर डोळ्यासमोर आपण आणली, समजा एक्सेल फाईल ब्लॉक्सच्या स्वरूपात येते बघा डोळ्यासमोर, मध्ये ए बी सी डी असतं बघ, 1 2 3 4 5 अशा नंबर्सच्या स्वरूपात. हे काय रोज आणि कॉलम्स आहेत. एक्सेल वर्कशीट कशा, वर्कबुक म्हणजे काय, संपूर्ण एक्सेल फाईल. तर वर्कबुक हा पर्याय आपला गेला. वर्कबुक मध्ये अनेक शीट सामावलेल्या असतात. उदाहरणार्थ एक्सेल फाईल जे आहे त्या वर्कबुक मध्ये म्हटल्यावर वर्कबुक नुसार आपल्याला स्प्रेडशीट ही कॉलम्स आणि रोज मध्ये मिळत नाही. हा एक पर्याय गेला. शीट मध्यम घटक, शीट म्हणजे वर्कबुक मधील एक पान. उदाहरणार्थ एक्सेलच्या तळाशी दिसणारे शीट 1, शीट 2, शीट 3 जे आपण बघतो बघा, ह्या उभ्या आणि आडव्या रेषा त्यातलं एक पर्टिक्युलर पान. स्प्रेडशीट हे रोज आणि कॉलमने बनते, ते केवळ एका शीट मध्ये नाही. तर एकत्र पूर्ण आलं समजा, ही ग्रेडियल पॅटर्न जेव्हा एकत्र येते, रोज आणि कॉलम्स बनतात, तेव्हा ते स्प्रेडशीट मध्ये आपल्याला बघायला मिळते. शीट फक्त पर्टिक्युलर एक छोटासा घटक आपल्याला असलेला बघायला मिळतो. आता वर्डशीट एक गैरसमज बघा, स्पष्टीकरण. वर्डशीट असा एक्सेल किंवा स्प्रेडशीट तंत्रज्ञानामधील कोणताही अधिकृत शब्द नाही, हा केवळ गोंधळात टाकण्यासाठी दिलेला पर्याय होता आपला. त्यामुळे वर्डशीट नावाचा कन्सेप्टच नाही. त्यामुळे आपलं इथं या प्रश्नाचं योग्य उत्तर जर काय आहे, आपलं शीट आहे ना, वर्डशीट आहे ना, वर्कबुक आहे, कॉलम्स आहे. पर्याय क्रमांक 4. बघा असं ग्रेडियल पॅटर्न मध्ये बघायला मिळतात. हे 3D मध्ये आहे, तुम्हाला मी ते 2D मध्ये सांगितलं होतं बघा. असं ए टी नंबर्स मध्ये बघतोय 1 2 3 4 कॉलम्स आणि रोज. हे 3D मध्ये दिसतंय, हे 2D मध्ये दिसतंय आपल्याला. त्यानंतर बघा रचनेचा अंतिम बिंदू, त्याला काय म्हणतो आपण, सेल. म्हणजे आता हे जे बॉक्स असतो बघा एक पूर्ण, समजा हे घेतले 1 2 3 4 करेक्ट.
आता हे झालं रोज कॉलम शीट, परंतु जेव्हा आपण फक्त पर्टिक्युलर ह्याचा विचार करू, हे काय झालं आपलं सेल, मग ते P1 P2 P3 4 A1 A2 A3 A4 अशा पद्धतीने ते आपण बघू शकतो. ठीक आहे. वर्कबुक संपूर्ण एक्सेल फाईल, शीट फाईलमधील एक पान, नंतर कॉलम्स आणि रो, शेवटची आणि उभी आडवी रचना आणि सेल, डेटा लिहिण्याची सर्वात छोटी जागा, सगळ्यात छोटा राखाना. समजा आता हे जे बॉक्स आहे ह्याला एक्सेल शीट समजा. आता हा जो छोटासा घटक आहे हे काय झालं, तर अशा रीतीने आपले आजचे जे PYQs आहे कम्प्युटरशी संबंधित असलेले ते आपण अशा रीतीने इथे संपवलेले आहे. आपण भेटूया आपल्या पुढच्या भागामध्ये की ज्याच्यामध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये आलेले संगणकाशी संबंधित जे काही PYQs आहे त्याचा आपण आढावा घेणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे की जिथून तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करू शकताय. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मिळेल, तुम्ही तिथून जॉईन करू शकताय आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल की ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या तुम्ही तिथून पूर्ण करून घेऊ शकताय. धन्यवाद.